नमस्कार. स्वरांजली न्यूज चॅनल A to Z फ्लॅशमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज आमच्या स्वरांजली न्यूज चॅनलमध्ये भारतीय जनता पार्टीचे सोलापूर शहर कार्यकारिणी सदस्य सतीश भरमशेट्टी आणि त्याचबरोबर ते श्री शिवप्रतिष्ठानचे श्री शिवप्रेमी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मी आमच्या स्वरांजली न्यूज चॅनलच्या वतीनं सतीश भरमशेट्टी यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. नमस्कार साहेब, आपलं नाव भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये त्याचप्रमाणे सोलापूर शहरात खूप चांगल्या पद्धतीनं आम्ही ऐकतोय. तुमचं एक खूप चांगलं कार्य सोलापूर शहरामध्ये चालू आहे. सर, मला प्रथमतः विचारायचं की तुमचं शिक्षण काय झालं? माझं शिक्षण 12वी आहे. मी 12वी पास आहे. आणि पुढं मला थोडं माझ्या आर्थिक परिस्थितीमुळं शिक्षण घेता आलं नाही. मग मधूनच मी एका चिंचोळी MIDCच्या स्मृती ऑर्गॅनिक्स कंपनीमध्ये कामाला जात होतं. तिथून मी माझा उदरनिर्वाह करत करत मी शिक्षण माझं थांबवलं तिथं. म्हणजे आर्थिक परिस्थितीमुळे घरच्या गरिबीमुळे पुढचं शिक्षण घेता आलं नाही. हीच घरात मोठा असल्यामुळं मला पुढं शिक्षण घेता आलं नाही. घरची जबाबदारी सगळी तुमच्या माझ्यावरच होती. म्हणजे 12वी शिक्षण, त्याच्यानंतर घर सांभाळण्यासाठी नोकरी. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही समाजकार्य कसं काय म्हणजे मनावर घेऊन काय झालं, आमच्या सर्व मित्रांनी बसून एक आम्ही शिवप्रेमी प्रतिष्ठान असे एक संघटनेची स्थापना केली. तिथून आम्ही काय केलं, ते लहानशी एक जयंती करत 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 आम्ही शिवजयंतीच्या माध्यमातून मग ती वर्षाला थोडी आम्ही वाढवत ते मोठी जयंती करत गेलो. साधारणपणे हे शिवप्रतिष्ठान किती वर्षापूर्वी स्थापन केलं काय आठवतं? हे मी 1999ला आम्ही स्थापना केली होती. मग तिथून ते पुढं असं झालं की 2000 साली आमचा उत्तम प्रकाश खंदारेकडे वर्गणी मागण्याच्या इथले आमदार आहेत, त्यांच्याकडे आपण वर्गणीला जावं याच्यातून आमचा त्यांचा संपर्क आला. त्याकडे ते आमच्या त्या बिडी घरकुल भागाचे आमदार होते. मग संपर्कात आले. मग तिथं आमच्याकडे बरेच कार्यकर्ते होते. आमच्या संघटनेत तरुण मुलांचे एक मोठी टीम होती. मग त्यावेळी आमचं त्यांच्याशी ज्यावेळी वर्गणी निमित्त जे जाणं येणं म्हणजे पहिल्यांदा झालं, त्यावर त्यानेही आम्हाला आपुलकीनं विचारलं. मग तिथून त्यांचा आमचा संबंध ज्यावेळी वाढला त्यावेळी ते ऑटोमॅटिकच मग त्यांनी आम्हाला एक प्रस्ताव दिला, तुमची एक संघटना आहे, मग त्या जोडीला तुम्ही एक शिवसेना शाखा ओपन करा. मग तिथून आम्ही पुढं ती शिवसेना शाखा काढली. तिथून मग तो राजकारण विषय त्याच्याविषयी आम्हाला आवड ही वाढतच गेली. मग आम्ही पक्षाचं काम चालू केलं. म्हणजे ज्यावेळेला तुमची जी काय शिवप्रतिष्ठान शिवप्रेमी प्रतिष्ठान तुम्ही संस्था स्थापन केली, एक समाज प्रबोधन करावं, समाजसेवा करावं. समाजसेवेच्या माध्यमातून किती तरुण होते आणि आता किती आहेत? नाही, त्यावेळी आमच्याकडं सुरुवातीला एक 60-70 तरुण होते. 60-70 तरुण आमचे त्या काळात होते. मग त्या काळात आम्ही त्या तरुणांना घेऊन सामाजिक कार्य सामाजिक कार्य म्हणजे शिवजयंतीच्या व्यतिरिक्त काय केलं? शिवजयंतीच्या निमित्त आम्ही ज्यावेळी जयंती राहत होती, जयंतीच्या निमित्ताने आम्ही गरीब लोकांना साड्या वाटप करणे, मग काही तिथं शालेय साहित्य वाटप करणे. म्हणजे त्यावेळी आमची काय परिस्थिती तेवढी हे नव्हती. त्या काळात आम्ही रक्तदान शिबिर ठेवायचे. हे असे कार्य करण्यामुळं आमच्या सगळ्या प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना एक उत्साह निर्माण झाला. मग त्यातून आम्ही राजकारणाकडे ते वळलेलेच होतो. मग तिथून थोडे आमदार असल्यामुळं त्यांच्यातून मग काय झालं, त्यांच्या थ्रू आम्ही त्यांच्याकडे कामं घेऊन चाललो. साहेब, आम्हाला इथं रस्ता पाहिजे, इथं पाण्याची पाईपलाईन पाहिजे. त्या काळात आम्ही ही जे कामं करत गेलो त्यावेळी मग आमची जनतेशी नाळ जुळत गेली. त्यातून मग आवड इतकी झाली की आम्ही फारच कामं त्या भागात खंदाऱ्यांच्या माध्यमातून करत गेलो. ज्यावेळी 2009ला मतदारसंघ फुटला त्यावेळी आमदार विजयकुमार देशमुख त्यांच्या मतदारसंघाचा आमचा भाग जोडला गेल्यामुळे बिडी घरकुल, ते आम्ही त्यांच्या संपर्कात आलो. मग तिथून सेनेमध्ये चांगलं व्यवस्थित चाललं होतं पण मतदारसंघ फुटला ना. तो मतदारसंघ फुटला. मग आम्ही काय विचार केलं, विजयकुमार देशमुख आमच्या त्यांच्या शहर उत्तरला आमचा भाग जोडला, बिडी घरकुल भाग जोडल्यामुळे साहजिकच त्यांचा आमचा संपर्क आला युती म्हणून. मग आल्यानंतर त्यांनी आम्हाला ऑफर दिली की तुमचं काम चांगलं आहे, आम्ही ऐकलंय. मी तर फर्स्ट टाइम आता हा भाग जोडल्यामुळे मी इथं आलो. मग तुम्ही आमच्या पक्षात येऊन काम केलं तर योग्य होईल. मग त्यावेळी आम्ही कार्यकर्ते ठरवून
भाजपमध्ये प्रवेश करायचं ठरवलं. मग तुम्ही ते सेनेमध्ये असताना कुठलं पद होतं तुमच्याकडे? माझ्याकडे विभाग प्रमुख म्हणून पद होतं. पहिला शाखा प्रमुख होतो, बरं. त्यानंतर मला बढती मिळाली, मग मी सेनेचा विभाग प्रमुख होतो. अच्छा. मग विभाग प्रमुख वरून तुम्ही वार्ड फुटल्यामुळं उत्तरला मतदारसंघ आमचा फुटला आणि तो आमदार विजयकुमार देशमुखच्या शहर उत्तरला जोडला गेला. मग म्हणून तुम्ही शहर उत्तर म्हणजे भाजपमध्ये प्रवेश केला. विजयकुमार देशमुखांनी तसं झालं, तुमचं कार्य चांगलं आहे, तुम्ही भाजपमध्ये या असं म्हणल्यामुळं आम्ही विचारविनिमय करून भाजपमध्ये जाण्याचा विचार केला आणि आम्ही प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश करून मग तिथून आजपर्यंत आम्ही ही वाटचाल तिथल्या प्रस्थापितांविरोधात एक हिंदुत्वादी पक्ष म्हणून सेना आणि भाजप असं मिळून आम्ही तिथं प्रस्थापितांविरोधात काम करत राहिलो. किती वर्ष झालं भाजपमध्ये काम करताय? आता मी 2009 पासून आजपर्यंत जर म्हणलं तर जवळजवळ मला वाटतंय 14-15 वर्ष झाले. आणि तिथून मी अगोदर 8 वर्ष मी सेनेत होतो. त्याच्या अगोदर सामाजिक तुमचं प्रतिष्ठान होतं, शिवप्रतिष्ठान आमचं आजही आहे. आजही आम्ही जयंती करतो तिथं. आजही आमची जयंती चालू आहे. बिडी घरकुल भागात आम्ही जयंती करतो. आता हे आमचं थोडं आर्थिक बाजू आमची जरा सक्षम झाल्यामुळं आम्ही विविध भागात ज्या लोकांना अडचणी येतात, आता परवा पूर पावसामुळं आला, त्या भागात आम्ही पूर वगैरे आल्यामुळं लोकांना मदत केलं, त्यांना जेवणाची व्यवस्था केली. आमदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही काहीतरी चहा बिस्किट केले, वाटलं लोकांना. भाजपमध्ये गेल्यावर विशेष ठळक कुठली विकास कामं केलात? आम्ही आमदार विजयकुमार देशमुखांच्या माध्यमातून त्या भागात ड्रेनेज, रस्ता, पाणी. आमचा भाग कसा आहे माहिती आहे का? आमचा प्रभाग 11 हा बिडी घरकुलमधले एकही ग्रुप बिडी घरकुल येत नाही आतमध्ये आमच्या प्रभागामध्ये. आमच्या प्रभागामध्ये फक्त नगर येतात आणि नगरची अवस्था इतकी बिकट होती ना, पाऊस आला की आम्हाला म्हणजे हातवाडमुळं झालं का? हातवाडमुळं इतकं चिखल वगैरे. मग आम्ही मुळात काय केलं, आमदार विजयकुमार देशमुखांच्या माध्यमातून त्यांना धरून जी तिथल्या लोकांची आम्ही कामं केली, रस्ते, ड्रेनेज, पाणी, दिवाबत्ती, ह्या ज्या कामं केल्यामुळं आज बघा तुम्ही इतकं भयानक. त्यावेळी तुम्ही 99ची, 2000 सालची आणि 2004ची, 2009पर्यंतची अवस्था बघा आणि आजची स्थिती बघा. नगर भागात इतकं काम झालेलं आहे की वाखाणण्याजोगं काम आम्ही आमदार साहेबांच्या माध्यमातून केलं. ही जी कामं करत आम्ही गेलं आणि लोकांचे कामं कॉर्पोरेशनमध्ये कुणाचं टॅक्सचे प्रॉब्लेम, कुणाचे आता ड्रेनेज तुंबली, कचरा गाड्या येत नाहीत, हे जे आम्ही कामं लहान सहान करत आलो त्यामुळे एक आमचं नाव तिथं झालं. आणि आता वार्ड स्वच्छ आहे का? नाही, अजूनही बरंच अजून समस्या आहेतच. घंटागाड्या येतात, परंतु त्याची संख्या थोडी कमी आहे. आणि पाणी परिस्थिती काय? पाणी परिस्थिती आहे, पाणी वेळेवर येत नाही. मुळात काय आहे, थोडा आमचा भाग हातवड असल्यामुळे आणि नगर वाढल्यामुळे ना थोडी आम्हाला तिथं पाण्याची प्रणाली बदलावं लागेल. म्हणजे पाणी व्यवस्था रात्री आपलं तरी असं काही नाही, पाणी थोडं जास्त दिवसांनी येतं. आता शहरामध्ये 3 दिवसात 4 दिवसाआड पाणी येतं, आमच्याकडं 5 दिवसाआड पाणी येतं. म्हणजे 6व्या दिवशी पाणी येतं. वेळ म्हणजे भरपूर येतं. भरपूर येतं पाणी येतं त्याच्या काही. आणि काही भागात थोडं चढावर भागात लाईन थोड्या लहान असल्यामुळं ते बदलून आपल्याला पाण्याची व्यवस्था करावं लागेल. जुन्या फार वर्षापूर्वीच्या काही लाईन आहेत, ते आम्ही भविष्यात जर लाईटची परिस्थिती, लाईटचा काही प्रॉब्लेम नाही. लाईट आमच्या सर्व भागात लाईट आहेत. लाईटच्या वगैरे काही व्यवस्था अशी तिथं काही गंभीर समस्या नाही आहे. लाईट सगळ्या खांबावर लाईट आहे, वीज आहे, पाणी मुबलक आहे. फक्त थोडं जास्त दिवसानं पाणी येतं, ते कमी करण्याचा प्रयत्न आम्ही, जर मला जनतेने सेवा करायची संधी दिली तर महापालिकेत गेले तर आम्ही तो पाण्याचा प्रश्न एवढा मिटवून टाकू. हे प्रतिष्ठानच्या वतीनं समाजसेवा केली, त्यानंतर तुमचं ते काम बघून सेनेमध्ये तुम्हाला बोलवण्यात आलं. उत्तम प्रकाश कंधारे साहेबांनी तुम्हाला सेनेमध्ये बोलवून त्यांच्यातर्फे तुम्ही कामं केलं. मग तुमचा तो मतदारसंघ प्रभाग फुटल्यामुळं थोडा तो भाजपला जोडल्यामुळं तुम्ही आमदार, माजी मंत्री विजयकुमार देशमुख मला यांच्याबरोबर किंवा यांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली तुम्ही कामं केलात. एवढं सगळं 3 पातळीवर गेल्या जवळ 15 वर्षापासून तुम्ही काम करताय. मग तुम्हाला आज कुठेतरी वाटत असेल की आपण येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीला उभा राहावं? नाही, तसं झालं होतं. पण समीकरण असं होतं ना, 2007ला अजून मी सेनेत होतो, त्यावेळी 1 वार्ड पद्धत होती. त्यामध्ये काय झालं, मला त्यावेळी माझी इच्छा होती
पण तिथं म्हणजे शहरात असतानाच निवडणूक हा, लढवायची इच्छा होती. इच्छा होती. बरं. प्रभाग क्रमांक वार्ड क्रमांक 7 आमचा होता. वार्ड क्रमांक 7 होता, त्यामध्ये काय झालं, ओबीसी झालं होतं. ओबीसी झाल्यामुळं, मी ओपन असल्यामुळं, लिंगायत असल्यामुळं मला तिथं संधी मिळाली नाही. बरं. मग तिथं आमच्या दत्तात्रय सामल म्हणून होते. मग त्यावेळी सेना भाजपची युती तुटली होती. मग आम्ही आमच्या पक्षाचं काम केलं. शेवटी तिथं काँग्रेसचे केसन सरवदे निवडून आले. आमची युती तुटली म्हणून त्यांचा फायदा झाला. मग परत 12ला मी 2 सदस्यीय प्रभाग पद्धत झाली. त्यावेळी मी पक्षाकडे हे केलं. मग त्यावेळी मला विजयकुमार देशमुखने म्हटले, तुझा विचार आम्ही पुढच्या वेळी करू, यावेळी तू थांब. मग मी त्यावेळी थोडं नाराज झालो, परंतु विजय मालकांच्या सांगण्यावरनं मी त्यावेळी माघार घेतली. मग 17ला सतीश भरमशेट्टीला मी गेल्या वेळी थांबायला सांगितलं होतं, म्हणून त्याचीच एक पावती म्हणून मला 2017मध्ये तिकीट दिलं गेलं होतं. त्यावेळी मी मिसेससाठी तिकीट मागितलं होतं. मग माझ्या मिसेसला तिकीट मिळालं. मग मिसेसला मिळालं तरी मला तिथल्या जनतेने 2017च्या निवडणुकीत 3657 मतं माझ्या मिसेसला भाजपचे मिळाले. इतके मोठे प्रस्थ जे तिथं प्रस्थापित नेते होते, ते जे आमदारकी निवडणूक लढवत होते, त्यांच्या भगिनींच्या विरोधात माझी कुमोद अंकार आमच्या विरोधात माझे मिसेस होते. आणि त्यांच्यासोबत महेश अण्णा कोटे ते विरोधी पॅनलमध्ये सेनेकडनं होते. मग तसले तुल्यबळ उमेदवाराच्या विरोधात आम्ही एक सामान्य कुटुंबातले कार्यकर्ते म्हणून आम्हाला भाजपनं संधी दिली. मग ते संधी म्हणून आम्ही लढलो. तरी आम्हाला फर्स्ट टाईम जनतेने चांगला प्रतिसाद दिला. त्यात आम्ही समाधान राहिलो. पण आमचा थोड्या मताने पराभव झाला. तिथून परत आम्ही न थांबता आजपर्यंत पक्षाचं प्रामाणिक काम करत आलो. आणि आज भाजप इतकं वाढलंय तिथं, आमदार विजयकुमार देशमुखांच्या माध्यमातून आमचे नेते, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांच्या ज्या योजना आहेत, या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून आणि आमची कार्यकर्त्यांची फळी ही जी आम्ही जनतेपर्यंत पोहोचवलं. याच्यामध्ये प्रमुख म्हणजे बघा, महापालिकेकडून तो प्रधानमंत्री स्वनिधी आहे, तो 10,000 मिळत होता. त्या स्कीम आम्ही जवळजवळ 1,000 गरीब लोकांपर्यंत पोहोचवले. 1,000 लोकांना आम्ही 10,000 रुपये मिळवून दिले. आयुष्यमान भारत सारखे कार्ड, असे कार्ड आम्ही मोफत काढून दिले. ई श्रम कार्ड सारखे कार्ड काढून दिले. तिथं आम्ही ज्याच्या योजना होत्या प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये, आमचे विजयकुमार देशमुख मालकांनी 5,000 घरकुलचा तो प्रकल्प आणलाय, जो स्वस्तात घर, परवा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चाव्या वाटप पण झाल्या. त्याच्यामध्ये आम्ही बऱ्याचशा तिथं जवळजवळ 50 लोकांना आम्ही त्याच्यामध्ये स्वस्तात घरं मिळवून देण्यासाठी आमदार साहेबांच्या मालकांच्या प्रयत्नात आम्ही त्यांना घरं मिळवून दिले. हे जे आम्ही कामं करत गेलो, त्यामुळं भाजप इतकं वाढलं की त्याचा परिणाम गेल्या 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तिथं 40 वर्ष 25 वर्ष जे प्रस्थापित नगरसेवक म्हणून राहत होते, त्यांनी विधानसभेची निवडणूक 4थ्यांदा तिथनं लढवली आमदार विजयकुमार देशमुख मालकांच्या विरोधात. मग लोकांना तिथं काय वाटत होतं की या भागातून पद्मशाली समाज जास्त असल्यामुळं उमेदवार पद्मशालीचे आणि ते त्याच भागात 35 वर्षापासून 30 वर्षापासून नगरसेवक आहेत, म्हणून त्यांना तिथून अधिक मतं मिळतील, हे जे जाणकारांचं मत होतं आणि काही लोकांचं मत होतं. त्याच्या विपरीत रिझल्ट निकाल देण्याचं काम आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून, आमची टीम म्हणून आणि ते नेतृत्व आम्ही पुढं करून आम्ही तिथं त्यांचा पराभव केला. आणि तिथं भाजपला मताधिक्य आम्ही लोकसभेलाही दिले आणि ते स्वतः उभारले होते, त्यांच्या विरोधातही आम्ही भाजपला मतदान दिलं. याचाच अर्थ असा झाला की आता घरकुलची जनता ही हिंदुत्ववादी पक्षाच्या मागं आहे, भारतीय जनता पार्टीच्या मागं आहे. म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीत आजपर्यंत काम करत आलो आहे. त्या कामाच्या पोचपावतीवरच आम्ही पक्षाकडे उमेदवारी मागतोय. गेल्या वेळी थोडक्या मतात आमच्या मिसेसचा पराभव झाला, मग आज आम्ही निष्ठावंत म्हणून आम्ही तिकीट मागतोय, परत एकदा तिकीट मागतोय. चांगली गोष्ट आहे, तुम्ही इतकी कामं केला. आमदार साहेबांच्या, माजी मंत्र्यांच्या सहकार्यानं, त्याच्या मार्गदर्शनाखाली. तर मला काय म्हणायचं माहिती का, हिंदुत्ववादी पक्ष तुमच्या पाठीशी आहे, इतकी वर्ष तुम्ही तिथं काम करता. तुमच्या वार्डातले, तुमच्या प्रभागातल्या बऱ्याचशा नागरिकांच्या समस्या तुम्ही सोडवलात, खूप चांगलं काम केलं. आणि तिथं एक
दमदार नेता, त्या नेत्याला किंवा त्यांच्या आजूबाजूचे काय नगरसेवक आजी माजी होते, त्यांचं प्राबल्य होतं, तिथं वर्चस्व होतं, अशा दिग्गज टीमला किंवा तिथल्या नगरसेवकाला, पुढाऱ्यांना, नेत्यांना तुम्ही टक्कर दिलात. त्या टक्करमध्ये तुम्ही चांगली मतं घेतलात, भले पराभव येऊ द्या. आता परिस्थिती काय माहिती आहे का, म्हणजे आमच्या पाहण्यात किंवा ऐकण्यात आलं, मग ते आजी माजी नगरसेवक आहेत, तुम्ही आजी म्हणजे तुम्ही आजी बी नाही माझी बी नाही नगरसेवक, मग तिकीट कसं मागणार किंवा तुम्हाला तिकीट मिळेल का पक्षाकडून इतके वर्ष काम करून? बघा, आमचा पक्षावर विश्वास आहे, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे. आणि आमचे जे त्या भागाचे आमदार आहेत विजयकुमार देशमुख मला, ते 5 वेळा त्या भागातून निवडून आले. ज्यावेळी पक्षाने लोकसभेची उमेदवारी आणि विधानसभेची उमेदवारी ज्यांना दिली, आता साहजिकच 5 वेळा तिथं विजयकुमार देशमुख मालकांना उमेदवारी विधानसभेची दिली होती. आणि लोकसभेचे 1-2 वेळा बनसोडे साहेबांना दिले, महाराजांना दिले, सिद्धेश्वर महाराज असे जे उमेदवार होते, सुभाष बापू होते. अहो, आम्ही त्या काळात पक्षाचं इतकं प्रामाणिक काम केलं. आम्ही तिथं आमचा एक ठसा उमटला. तुम्हाला माहीत असेल, मी अतिशोक्ती सांगत नाही, भरमशेट्टी नाव म्हणलं तरी कोणी लोक मला बघितले नसतील शेट्टीमध्ये, पण भरमशेट्टी म्हणजे तो का जो लढणारा कार्यकर्ता आहे तिथल्या प्रस्थापितांच्या विरोधात. हे असं एक आमचं मत असं आहे की पक्षवाढीसाठी, आता आमच्या पक्षाचं एक असं धोरण आहे, पक्षवाढीसाठी जे येतील त्यांना घ्यावं, तर त्या मताशी आम्ही सहमत आहे. परंतु आमचं मत असं काय आहे, थोडी आम्हाला धाकधूक असते, परंतु आम्हाला म्हणायचं आहे की पक्षात आलेल्यांना, बाहेरून आलेल्यांना पक्षात जर घेतलं तर निष्ठावंतावर तिथं अन्याय होणे ही एक आमची भावना आहे. आणि तसं आम्ही पक्षश्रेष्ठींना, आमच्या शहराध्यक्षांना एकदा भेटून आम्ही कळवलेलं आहे. आमचे आमदार साहेब विजयकुमार देशमुख मला यांच्याही आम्ही कानावर टाकले. ते म्हणलं तुम्हाला न्याय मिळेल, पण आपण नव्या जुन्याचं सांगड घालून एक टीम तयार करू, असंही अध्यक्षबाईंचं, आमच्या रोहिणीताई तडवळकरांचं मत आहे. मग त्यामुळं आम्ही म्हणलं ठीक आहे, जो निर्णय तुम्हाला योग्य वाटतो तो, जो आमच्यावर अन्याय होणार नाही, आज त्याने आम्हाला आश्वासन दिलं, त्या आश्वासनामुळं आम्हाला त्याची काय चिंता वाटत नाही, आज तरी वाटत नाही. पक्षांतर करण्याचा त्यांचा मूळ उद्देशच असा असतो ना, भाजपची ताकद वाढली, बघा आपल्याला परत एकदा नगरसेवक किंवा नगरसेविका व्हायचं असेल तर आपण आपला पक्ष बदलून तिकडे जायला पाहिजे, आपला आता गॉडफादर नाहीये. बघा, आमचं मत स्पष्ट आहे. तिथं पक्ष ज्यावेळी पक्षाला झेंडा पकडणारा एखादा कार्यकर्ता मिळत नव्हतं, त्यावेळी आम्ही पक्षाचा झेंडा तिथं रोवण्याचा प्रयत्न केला होता. आमच्यावर केसेस झाले, माझ्यावर अॅट्रॉसिटी सारखे तिथल्या प्रस्थापितांनी गुन्हे नोंद केले, विनयभंगा, खोटे गुन्हे, विनयभंगासारखे महिलांना पुढं करून, गरीब महिलांना पैशाचा आमिष देऊन पुढं करून आमच्या विरोधात केसेस गाठले. मला दंगलीत कळंब जेलमध्ये 12 दिवस ठेवण्यात आलं होतं, माझ्या आणि माझ्या लहान भावाला. मला पोलिसांना सांगून मारण्यात आलं. असे प्रकार बरेच झाले, परंतु आम्ही कधी हार मानली नाही, कारण भरमशेट्टीच्या रक्तात लढणं ही वृत्ती असल्यामुळं आम्ही लढत राहिलो. आम्ही त्यांचा अन्याय सहन केला, त्या अन्यायाविरोधात आवाज उठवलं, त्यामुळं आमचं आज नाव इतकं आलं. मग आम्ही म्हणतोय त्यांची आजची राजकीय अवस्था बिकट म्हणण्यापेक्षा त्यांचं राजकीय करिअर संपलेलं आहे, त्यांचं राजकीय करिअर त्या भागात संपलेलं आहे. आणि ते संपवण्याचं काम आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी तिथं केलेलं आहे, आमच्या पक्षाने केलेलं आहे. आता काय झालंय बघा, मला स्पष्ट बोलण्याची सवय आहे. बोला. त्याच लोकांच्या प्रस्थापितांच्या घरामध्ये आमचे भाजपचे एक आमदार आहेत मध्यचे, त्यांच्या मदतीनं ते काय भाजपमध्ये प्रवेश करायचा प्रयत्न करतायत ते. मग आमचं त्यांना विरोध आहे असं काही नाही, कारण भाजपचा प्रत्येक आमदार, खासदार, पदाधिकारी, नेता हा आमचे राजकीय गुरु, त्यांच्याबद्दल आम्हाला नितांत निष्ठा आहे. आम्ही त्यांच्याबद्दल काही बोलत नाही. फक्त काय झालं आहे, त्यांच्या माध्यमातून त्यांचा प्रवेश घडला जातो, हे सर्वश्रुत आहे. मग त्यामुळं आम्हाला त्यांना विनंती करायचं आहे की भरमशेट्टीसारख्या एखाद्या सामान्य कार्यकर्त्यांना, तुम्ही बघितलंय त्याचं राजकीय करिअर बघितलंय, त्याच्यावर किती खोटे गुन्हे झाले, काय झालं हे बघितलंय. तुम्हाला जर आमचं दुःख आणि आम्ही जी पक्षासाठी तिथं त्याग केले पक्षासाठी, त्या त्यागाचं प्रतीक म्हणून तुम्ही आम्हाला संधी द्यावी. आमचे आमदार तर प्रयत्नशील आहेतच, जे शहर उत्तरचे विजयकुमार देशमुख मालक आहेत ते आमदार साहेब आमच्याशी प्रयत्नशील आहेत. तुम्ही आमच्या ह्याला हे करावं. तुम्ही फक्त आता राजकीय सोय म्हणून, बाबा आपले परिवारातले लोक आहेत त्यांची आता गैरसोय व्हायली, मग भाजपसारख्या पक्षात आपलं प्रस्थ आहे म्हणून तुम्ही
हे करू नये असे माझे मत आहे. जर केलं तरी पण आमच्यावर अन्याय करू नका ना, आमच्यावर अन्याय करू नका. कसं आहे, आम्ही बी ऐकतो सर्व सीट तिथले ते आता येणाऱ्या माजी नगरसेवकांनाच देणार आहे. अहो तुमची जर तेवढी ताकद तिथं असेल ना, तुम्ही आहे त्या पक्षातनं लढा ना भाजप विरोधात. बघू कुणाची किती ताकद आहे. तुम्ही लढत नाही कारण तुमचं प्रस्त तिथं आम्ही कार्यकर्त्यांनी संपवलेलं आहे, भाजपच्या कार्यकर्त्यांनी संपवलेलं आहे. मग आज भाजप वाढला म्हणून तुम्ही इनकमिंग करताय. मग उद्या भाजपची अवस्था वाईट झाली की तुम्ही सोडून पळणार आहे, आम्ही नाही. आम्ही त्यावेळी हळहळ व्यक्त करू आमच्यासारख्या निष्ठावंतांना डावललं गेलं म्हणून आम्ही पक्षाला आज विनंती करतोय, हात जोडून तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून मी विनंती करतोय, कृपया सतीश भरमशेट्टीसारख्या कार्यकर्त्यावर तरी तुम्ही अन्याय करू नका. ज्याच्या मागं आज 100 युवक एक जर हाक दिली तर पक्षासाठी, आणि आम्ही काय केलं हे मला सांगायची गरजच नाही हो, अख्खं सोलापूर ओळखतंय. भाजपचा झेंडा आम्ही त्या भागात कसा रोवला. माझ्या घरावर आम्ही एक झेंडा लावला तर 5-50 लोक येऊन आम्हाला दमदाटी देत होते, ते झेंडा काढ, इथं आमच्या विरोधात कधी काम करायचं नाही. तिथून आम्ही एवढं भाजप वाढवलं आहे. मग साहजिकच, पण आम्हाला शेवटी अपेक्षा आहे, आमच्या स्वतःवर आम्हाला विश्वास आहे, पक्षावर विश्वास आहे, न्याय मिळेल. कुठून आता भविष्यात काय होईल. प्रभाग 11 मधून बिडी घरकुल भागातून आमचा प्रभाग कसा आहे, अर्धा भाग हा मध्यमध्ये येतो आणि अर्धा भाग हा शहर उत्तर. कुठली प्रभाग बघा, अक्कलकोट रोडचं मल्लिकार्जुन नगर, राजीव नगर, किसान नगर हा जो भाग आहे, हा भाग धरला. आणि आमचा हैदराबाद रोडचं हे जे नगर आहे, हैदराबाद रोड मुळेगाव रोडला नगर आहे. बिडी घरकुलचा भाग काही येत नाही त्यात. सर्वदे नगर आहे, सगम नगर आहे, मुळेगाव रोड आहे, चाकुते नगर आहे, मोमीन नगर आहे, खेकडे नगर आहे, शिरालिंग नगर आहे. जो नगरचा पट्टा आहे, जे बिडी घरकुलच्या शेजारीचे नगर वाढले, हे सगळे नगर आमच्या प्रभाग 11 मध्ये येतात. हैदराबाद रोडपासून ते अक्कलकोट रोडपर्यंतचा भाग. त्यामध्ये असं झालं की अर्धा भाग हा आमदार विजयकुमार देशमुख मालकांचा शहर उत्तरचा आहे आणि अर्धा भाग हा मध्यचे आमदार देवेंद्रदादा कोटे यांचा भाग येतो. मग ह्या दोघांच्या याच्यामुळं साहजिकच आम्ही बिडी घरकुलमधून कार्यकर्ता असल्यामुळं आम्ही इकडून इच्छुक आहे. नाही, विधानसभेची जरी 2 शहर उत्तर आणि मध्ये जरी तुमचा प्रभाग विभाग असला तरी शेवटी दोन्हीकडे कमळाचंच वर्चस्व आहे. हा, दोन्हीकडे वर्चस्व आहे. त्या जोरावर आणि तुम्ही आतापर्यंत केलेल्या कामाच्या आशीर्वादावर, जनतेच्या आशीर्वादावर तुम्ही जर एक नगरसेवक म्हणून निवडून आला त्या भागातून, त्या प्रभागातून, तुम्ही कुठल्या कामांना म्हणजे प्राधान्यक्रम द्याल विकास कामांना? आमच्यात बघा भरपूर कामगार वर्ग आहे. तर कामगार वर्ग असेल म्हटलं तर कामगारांच्या हाताला काम मिळणं पाहिजे, महत्त्वाचं आहे. आणि ह्यासाठी ही जी आपली आता सोलापूरचं हे औद्योगिक म्हणून टेक्स्टाईल जे आहे, हे जे चादर म्हणा, टॉवेल, ह्यासाठी मी एक त्या भागाचा नगरसेवक म्हणून भविष्यात मी आमचे जे नेते आहेत, विजयकुमार देशमुख मालक, जे मध्यचे असतील देवेंद्रदादा कोटे, आणि पालकमंत्री असतील आमचे जयकुमार गोरे साहेब, यांना भेटून मी विनंती करेन की कामगार भाग आहे आमचा, तो कामगार भागांसाठी जे काही तुम्हाला त्यांच्या हाताला काम मिळेल, काम मिळण्यासाठी जे काही शासनाच्या योजना, शासनाकडून काय प्रयत्न करता येईल ते करावं, ही मी प्रथमतः तिथं माझी भूमिका मांडेल. आणि दुसरं म्हणजे आमच्या भागातल्या कामगार वर्गात एक व्यसनाधीनता फार वाढलेली आहे तिथे. त्याचा गैरफायदा काही कामगारांमध्ये वाढला का व्यसनाचा, का कामगाराच्या मुलांमध्ये वाढला? कामगारांमध्ये काही व्यसनाधीनता वाढलंय. मग त्याचा गैरफायदा घेऊन काही प्रस्थापित लोक, म्हणजे तिथले थोडे धनदांडगे लोक, 2 नंबर धंदे, म्हणजे कसं आहे, अवैध दारूची विक्री करणे, मग काही मटक्याचे धंदे असतील, मग हे कामगार वर्गांना पिळून काढणाऱ्या हे जे तिथं 2 नंबर धंदे आहेत, ह्याला आळा घालण्यासाठी माझा तिथं फोकस राहील माझा. कारण कामगार एक 100-200 रोजीरोटी कमवून आणतो. म्हणजे त्यामध्ये नगरसेवक जवळ हे जे अवैध धंदे आहेत, दारू असेल, मटका असेल, काय जे काय 2 नंबरचं असेल, ते तुम्ही पूर्णपणे थांबवणार? ते थांबवण्यासाठी मी प्रयत्न करणारच. हां, त्यानंतर आता हे रस्ते, हे पाणी, हे आमच्यात आता मुबलक सुविधा त्याच्या झालेल्या आहेत, त्याच्यावर काय बोलणं जास्त नाही. हा, एखाद्या कुठल्या भागात आता वर्षानुवर्ष वस्त्या वाढतच चालत, त्यावेळी आपण काय असेल ते
तिथेही रस्ते पाणी ते निधी मिळेल. आमदार साहेब आहेत, राज्यात सत्ता आहे, देशात सत्ता आहे. आम्ही केंद्रातनं राज्यातनं जो निधी महापालिकेला मिळेल तिथून घेऊन आम्ही काम करू आणि लोकांची सेवा करू. वा वा. तुम्ही अतिशय तन मन धन अर्पण करून तुम्ही तुमच्या प्रतिष्ठानच्या वतीनं, सेनेच्या वतीनं, काय देवसेनेमध्ये राहिलात, मग आता भारतीय जनता पार्टीमध्ये शहर कार्यकारिणी पदावर काम करतात. तुम्हाला एक सोडून 2-2 आमदारांचे वरद असत. तुम्ही येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमचा एक परमेश्वरचरणी प्रार्थना आहे आमची की तुम्ही खरोखरच नगरसेवक म्हणून निवडून यावं. आमच्या हार्दिक शुभेच्छा आहेत. आणि आमच्या या स्वरांजली न्यूज चॅनलला भेट दिल्याबद्दल तुमचं आणि विशेषतः आमच्या रसिक प्रेक्षकांचं आभार व्यक्त करतो. आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये सतीश भरमशेट्टी, भारतीय जनता पार्टीचे शहर कार्यकारिणी सदस्य, स्वरांजली न्यूज चॅनलमध्ये येऊन मुलाखत दिल्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद साहेब. धन्यवाद.